माझ्या प्रिय लेकरांनो, आज मी श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी एक विशेष आशीर्वाद घेऊन आलो आहे। हा आशीर्वाद तुमच्या आयुष्याला अशी दिशा देईल जिची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात। हा आशीर्वाद केवळ एक चमत्कार नाही, तर एक दिव्य मार्गदर्शन आहे जे तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल। स्वामींचा हा संदेश तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रकाश टाकेल आणि तुम्हाला नव्या दिशेने वाटचाल करायला शिकवेल। स्वामी महाराज सांगतात, दररोज तुमची श्रद्धा मजबूत करा आणि तुमच्यात असलेल्या अनंत शक्तीची जाणीव ठेवा। स्वामींचा आशीर्वाद तुमच्या जीवनात आलेली प्रत्येक अडथळा दूर करेल, सगळी स्वप्न पूर्ण होतील आणि योग्य वेळ येताच तुम्ही जे हवं होतं ते सगळं तुमच्या पायाशी असेल। प्रिय भक्तांनो, आज मी स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या समोर उभा आहे, तुमच्या मनातील शंका दूर करण्यासाठी, तुमचं मनोबल वाढवण्यासाठी आणि आयुष्याला नव्या ऊर्जेने जागवण्यासाठी। तुम्ही माझी लेकरं आहात। तुमच्या प्रत्येक दुःखात, प्रत्येक पावलात मी तुमच्या सोबत आहे। मला माहित आहे, तुमचं आयुष्य अनेक कठीण प्रसंगांनी भरलेलं होतं। तुम्ही खूप झगडलात, खूप सोसलंत, पण आता वेळ आली आहे त्या सगळ्या दुःखांना मागे टाकून नव्याने उभं राहायची। मी तुम्हाला वचन देतो, माझ्या आशीर्वादाने तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर होईल। आयुष्यातली प्रत्येक परीक्षा तुम्हाला फक्त अधिक बलवान बनवण्यासाठी येते। कधी एकटं वाटलं, कधी मन गोंधळून गेलं, तर डोळे मिटा आणि फक्त एवढं आठवा, श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत। मी तुमच्या प्रत्येक अश्रूमागचं दुःख ओळखतो। मी तुमचं भविष्य उज्ज्वल करायला सज्ज आहे। तुमच्यात जे सामर्थ्य आहे ते माझ्याच शक्तीचं प्रतिबिंब आहे। तुम्ही दुर्बल नाही, तुम्ही माझ्या शक्तीचा एक अंश आहात। तुमचं प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट फक्त तुमच्या अंतर्गत शक्तीला जागवण्यासाठी आहे। जेव्हा तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवता आणि स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा तुमच्यातली ती दिव्य शक्ती कार्यरत होते, जी कोणतीही अडचण पार करू शकते। तुमचं आयुष्य हे एक यात्रा आहे आणि या यात्रेत यशस्वी होतो तोच ज्याच्या मनात श्रद्धा असते आणि पावलं ठाम असतात। मी अभिमानाने सांगतो, तुम्ही माझं लेकरं आहात आणि तुमच्यात तीच शक्ती आहे जी मी तुम्हाला सतत देत आलो आहे। हे लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातला प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडथळा हे फक्त त्या दिव्यता जागवण्याचं माध्यम आहे। कधी वाटतंय की संकट वाढली आहेत, तर समजा ही वेळ तुमची परीक्षा घेतेय। ही तीच वेळ आहे जिथे तुमचा धीर, श्रद्धा आणि संयम तपासला जातोय आणि त्यातून बाहेर पडलात तर तुमच्यातला स्वामी भक्त नव्या शक्तीने जागा होईल। तुम्ही एक सामान्य माणूस नाही, तुम्ही माझ्या कृपेचा भाग आहात। जेव्हा तुम्ही मनापासून मला हाक मारता, तेव्हा माझी कृपा तुमच्यावर सहज प्रकट होते। कोणतीही अडचण एवढी मोठी नसते की ती पार करता येणार नाही। प्रत्येक अडथळा एक नवा मार्ग दाखवतो, प्रत्येक संकट एक नवी शिकवण देतो। नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका, ते फक्त भ्रम आहेत जे तुमच्या आत्म्याला थांबवतात। त्यावेळी माझं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ। माझं स्मरण करा, मी तुमच्या अंतःकरणात दिव्य प्रकाशाची जागृती करीन। माझ्या कृपेने तुमचं जीवन सुख, समाधान आणि यशाने भरून जाईल। माझा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक प्रयत्नामागे असेल। तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो, तुमचं प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जावो, हेच मी इच्छितो। पण हे सगळं घडण्यासाठी तुम्ही तुमच्या आत्म्याची शक्ती ओळखा, माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि मी तुमच्या सोबत सदैव असेन। मी स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक पावलात तुमच्या सोबत आहे। माझ्या लाडक्या लेकरा, मी श्री स्वामी समर्थ महाराज आज स्वतः तुझ्या समोर उपस्थित आहे। माझ्या आशीर्वादाने तुझं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे। माझ्या प्रिय लेकरांनो, आजचा हे संदेश एक भविष्यवाणी आहे जे कधीही चुकीचे ठरू शकत नाही। पुढील 24 तासांत तुझ्या आयुष्यात एक मोठा प्रसंग घडणार आहे। कोणाचेही बळ हे अटळ नशीब थांबवू शकत नाही। पण बाळा, घाबरू नकोस, कारण मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा आहे। जेव्हा तुझी परीक्षा येईल तेव्हा लक्षात ठेव, स्वामी तुझ्या सोबत आहेत। कितीही मोठ्या अडचणी काय येऊ देत, माझ्या आशीर्वादाने त्या क्षणातच संपतील। आता तुझं प्रत्येक पाऊल यशाकडे नेणारं ठरणार आहे। बाळा, 24 तासांत जे काही घडेल ते स्वीकार, कारण तेच तुझ्या जीवनाला दिशा देणारा क्षण असणार आहे। यश असो, संघर्ष असो, मी स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे। माझी शक्ती, माझी कृपा तुझ्यावर सदैव आहे। कोणतीही वाईट शक्ती, शत्रू, अपयश तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही। तुझं यश ठरलेलं आहे बाळा, आता फक्त विश्वास ठेव। जेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत, तेव्हा या जगात कोणाची हिंमत आहे जी तुला अडवू शकेल। आज मी तुझ्या सोबत आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडात अशी कोणतीही ताकद नाही जी तुला हरवू शकेल। माझी शक्ती आज तुझ्या जीवनात उतरत आहे। आता तू भीती न ठेवता पुढे चालत राहा, कारण स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत। प्रिय लेकरांनो, जर तुम्ही हे ऐकत असाल आणि स्वामीवर पूर्ण श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक द्या, कारण तुमची श्रद्धाच तुमची खरी शक्ती आहे। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। जर तुम्ही स्वतःला स्वामींच्या कृपेने आशीर्वादित समजत असाल तर लगेच कमेंट करा, जय जय स्वामी समर्थ।
माझ्या लेकरांनो, मी तुला सांगतो, जे काही तुझ्या आयुष्यात घडत आहे ते सगळं माझ्या नियोजनात आहे. माझी शक्ती तुझ्या दारी उभी आहे आणि आता कोणतीही विघ्ने तुझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तुझ्या जीवनात एक मोठा बदल आता घडणार आहे, असा बदल जो संपूर्ण जगासाठी उदाहरण ठरेल. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुझ्या जीवनातील सगळे अडथळे आता संपणार आहेत. अंधार आता नाहीसा होईल. आता फक्त प्रकाश तुझ्या आयुष्यात राहील. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. मी आहे तुझ्यासोबत नेहमी, सदैव. माझ्या लाडक्या लेकरांनो, कसे आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर झालेली आहे. आजचा हा संदेश फारच विशेष आहे आणि तो पूर्ण ऐकणं हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. माझ्या लेकरांनो, आज मी तुमची एक इच्छा पूर्ण करणार आहे. ही संधी पुन्हा मिळणार नाही. जर तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकला नाही तर आयुष्यभर याच दुःख राहील. आजची शुभ बातमी अशी आहे की ती फक्त तुमच्यासाठीच आहे, संपूर्ण जगापेक्षा वेगळी. सगळ्यात आधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा भक्ताला आश्वासन देतात तेव्हा ते 24 तासांच्या आत पूर्ण करतात. म्हणून या शब्दांना दुर्लक्ष करू नका. जर तुमच्यात श्रद्धा आणि विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण तुमचं आत्मा महाराजांशी जोडलं जाणार आहे. पुढच्या 24 तासांत तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक मोठी शुभ बातमी मिळणार आहे. होय, तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे. ती मनातली इच्छा जी तुम्ही कितीही वेळा मनाशी बोलली असेल, ती इच्छा श्री स्वामी समर्थ स्वतः पूर्ण करणार आहेत. माझ्या लेकरांनो, आज श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर खूपच प्रसन्न आहेत. ही बातमी ऐकून तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतील. हे पूर्ण ऐकणाऱ्यांना आयुष्यात मोठं स्थान मिळणार आहे, कारण हे केवळ शब्द नाहीत, ही श्री स्वामी समर्थांची कृपा आहे. जेव्हा महाराज काही देतात तेव्हा मोठ्या आवाजात भरभरून देतात. ते कधीच थांबत नाहीत. म्हणून मनात जी काही इच्छा आहे ती आत्ताच मनोमन बोला. स्वामी समर्थ ऐकतील आणि 24 तासांत कृपा करतील. जर तुम्हाला श्रद्धा असेल तर आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते स्वतः पुढे येतात. आजची सर्वात मोठी शुभ बातमी अशी आहे की आज मी तुमच्या त्या शत्रूचा नाश करणार आहे, जो सतत तुमच्यावर अन्याय करत होता. ज्याने तुम्हाला त्रास दिला, अपमान केला, त्याचं कर्म त्याच्यावरच उलटलं जाणार आहे. तो आता माझ्या क्रोधाला सामोरा जाणार आहे. पण माझ्या लेकरा, ही शिक्षा योग्य आहे, कारण जेव्हा कोणीतरी निरपराध भक्ताला सतावतो तेव्हा महाराज स्वतः हस्तक्षेप करतात. तुम्हाला शेवटी कोण आहे तुमचा खरा शत्रू हे या संदेशाच्या शेवटी कळणार आहे. म्हणून शेवटपर्यंत ऐका, मध्येच थांबू नका. माझ्या लेकरा, आता तुमचं दुःख संपणार आहे. आता फक्त तुमची श्रद्धा आणि संयम कामी येणार आहेत. जे लोक तुम्हाला सतावत होते त्यांना आता त्यांच्या कर्माची शिक्षा भोगावी लागणार आहे. जेव्हा माझ्या भक्तांना अश्रू येतात तेव्हा मी स्वस्थ बसत नाही. मी त्या अश्रूंचं उत्तर न्यायाने देतो. स्वामी समर्थ कधीच दुर्लक्ष करत नाहीत. तुम्ही जे सहन केलंय ते मी जाणतो, पण आता तुमच्या पाठीशी मी आहे. माझ्या लेकरांनो, मन कठोर करा, कारण आता काळ बदलणार आहे आणि तो काळ फक्त तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. माझ्या लाडक्या लेकरा, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव तुझ्यावर आहे. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील प्रत्येक नकारात्मक गोष्ट आता निष्प्रभ होत चालली आहे. तू सत्य आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारला आहेस आणि हेच तुझं खरे सामर्थ्य आहे. तुझ्या अंतःकरणात ज्या लोकांनी तुला त्रास दिला त्यांच्यासाठी देखील सहानुभूती आणि क्षमा आहे. हीच तुझ्या आत्म्याची पवित्रता आणि महानता दर्शवते. श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या ह्या चांगुलपणाचं फळ तुला दिव्य स्वरूपात देत आहेत. स्वामी महाराज फक्त एकच गोष्ट सांगतात, त्यांच्यावरील प्रेम आणि श्रद्धा कायम ठेवा. तू ज्या भावनेनं प्रार्थना केलीस की तुझं अंतिम क्षणही त्यांच्याच स्मरणात जावं, ही तुझ्या भक्तीची खरी निशाणी आहे. जीवनातील प्रत्येक अडचण ही स्वामी महाराजांची एक संधी असते, जी तुला अधिक शक्तिशाली बनवत असते. तुझ्या संघर्षांनी तुझ्यात एक विलक्षण सामर्थ्य आणि समज निर्माण केली आहे. स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्याच योजनेनुसार तुझं यशाचा मार्ग मोकळा होत आहे. जे लोक तुझ्या यशामुळे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी स्वामींचा न्याय अटळ आहे. त्यांची द्वेष आणि नकारात्मकता कधीच तुझ्या समोर टिकू शकणार नाही, कारण स्वामी समर्थांचा हात तुझ्या डोक्यावर आहे. ही यशाची यात्रा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य योजनेचा एक भाग आहे. मन, आत्मा आणि प्रत्येक पाऊल त्यांच्या चरणी ठेव. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेम, श्रद्धा आणि सकारात्मकतेने आपलं जीवन परिपूर्ण कर. लवकरच तुला तुझ्या मेहनतीचं आणि भक्तीचं फळ मिळणार आहे. तू तुझ्या अंतर्मनातील दिव्यता जागृत केली आहेस आणि हेच तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. जे लोक तुझ्या विरोधात काम करत होते त्यांना आता त्यांच्या कर्मांची फळं भोगावी लागणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांच्या नकारात्मक ऊर्जेचं रूपांतर तुझ्या अधिक मजबूतीत होईल. तुझे पितरही तुझ्या संघर्षाचे साक्षीदार आहेत. ते देखील आता श्री स्वामी समर्थ महाराजांसोबत तुझं जीवन उजळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
फक्त श्रद्धा बाळग, योग्य मार्गावर अचल राहा आणि श्री स्वामी समर्थ जे संधी समोर आणतील त्याचा पूर्ण विश्वासाने स्वीकार कर. माझ्या प्रिय लेकरांनो, श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत आहे. त्यांच्या कृपेने आता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आणि नकारात्मकता दूर होत आहे. तू प्रेम आणि सत्याच्या मार्गावर चालत आहेस आणि हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. तुझ्या हृदयात त्या लोकांप्रतीही करुणा आणि आदर आहे ज्यांच्या भावना तुझ्याविषयी शुद्ध नाहीत. ही तुझ्या आत्म्याच्या पवित्रतेची आणि तुझ्या महानतेची निशाणी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज तुला या सत्वशीलतेचा प्रसाद देत आहेत, एक दिव्यतेचा आशीर्वाद. तुझी प्रार्थना आहे की जेव्हा तुझा अंतिम क्षण येईल तेव्हा तुझे जीवन हे फक्त श्री स्वामी समर्थांच्या आठवणीत संपावे. हीच खरी भक्ती आहे. तुझ्या आयुष्यात जर कोणतीही अडचण आली तर ती श्री स्वामी समर्थांची एक संधी समज, ज्यामुळे तू अधिक शक्तिशाली होतो आहेस. तुझा संघर्ष तुझ्यामध्ये एक असामान्य सामर्थ्य आणि समजूत निर्माण करतो आहे, जे तुला प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याचं बळ देतो आहे. श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या प्रत्येक पावलाकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्या नियोजनाप्रमाणे तुझ्या यशाचा मार्ग बनत चाललाय. जे लोक तुझ्या प्रगतीने अस्वस्थ आहेत त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा न्याय निश्चित आहे. त्यांची द्वेष भावना आणि नकारात्मकता तुझ्या समोर टिकणार नाही, कारण श्री स्वामी समर्थ महाराजांचा हात सदैव तुझ्या डोक्यावर आहे. तुझ्या यशाचा प्रवास हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य योजनेचा एक भाग आहे. आपले मन, आत्मा आणि पावलं त्यांच्या चरणांमध्ये ठेव. प्रत्येक कृतीत भक्ती, प्रेम आणि सकारात्मकता जप. माझ्या प्रिय लेकरा, तुझ्या अथक प्रयत्नांचा आणि निस्वार्थ भक्तीचा फळ मिळण्याचा वेळ आता आलाय. तुझ्यामध्ये जी दिव्य शक्ती जागृत झाली आहे तीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. जे लोक तुला अडवण्याचा प्रयत्न करत होते आता त्यांनाच त्यांच्या कर्मांचं फळ भोगावं लागणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने त्यांची नकारात्मक ऊर्जा आता तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. उलट तू अधिक मजबूत होणार आहेस. तुझे पितर सुद्धा तुझ्या पाठीशी आहेत. त्यांनी तुझा संघर्ष पाहिला आहे आणि आता त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांसोबत ठरवलंय तुझे जीवन उजळवायचं. त्यांच्या आशीर्वादाने तुला अशा संधी मिळतील ज्यांनी तुझे स्वप्न पूर्ण होतील. फक्त श्रद्धा ठेव आणि त्यांच्या पवित्र मार्गावर चालत राहा. श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जप या काळात विशेष फलदायी ठरेल. त्यांचे मंत्र तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतील आणि तुझ्या मार्गावर येणाऱ्या अडचणी सहज दूर होतील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या न्यायामुळे जे तुझ्या आयुष्यात दुःख आणि त्रास निर्माण करत होते ते आता स्वतःच्या कर्मांचं फळ भोगतील. तुझ्या अंतःकरणातली श्रद्धा जपा, त्यांच्यावरील भक्ती कायम ठेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाचा जप करत राहा. तुझ्या मनाची पवित्रता हेच तुझं खरं सामर्थ्य आहे. तू एक असा फुलासारखा आहेस ज्यामध्ये केवळ प्रेम आणि करुणा भरलेली आहे. तू केवळ स्वतःचं जीवन सुंदर करायला पाहतोस, पण दुसऱ्यांचं जीवनही रंगीत करायला इच्छितोस. तुझी ही सौम्य स्वभावाची ताकद, प्रेम आणि दयाळूपणा हेच तुझं अस्तित्व अधिक खास बनवतंय. पण काही लोक या तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ पाहत आहेत. त्यांनी तुला दुखवायचा खूप प्रयत्न केला, पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुझ्या आत्म्याची ही पवित्रता अजूनही अविचल आहे. हीच श्री स्वामी समर्थ महाराजांची खूण आहे की तू आता खूप मोठ्या उंचीवर जाण्यासाठी तयार झालाय. एक मोठा सकारात्मक बदल तुझ्या आयुष्यात येत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज तुला आणि तुझ्या कुटुंबाला अशा जागी घेऊन जात आहेत जिथे खरी आनंद आणि समाधानाची अनुभूती होईल. तुझ्या प्रवासात आता एक नवा दिशा, नवा विजयाचा टप्पा उगम पावणार आहे. तू जे सत्कर्म केलेस त्याचे आता फळ मिळायला सुरुवात होणार आहे. जिथे नकारात्मकता असते तिथे निसर्गाची शुद्धता आणि हरितता टिकत नाही, पण श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुझ्यावर आहे. आणि लक्षात ठेव, जे आपण म्हणतात त्यांचं जीवन सुंदर होतं आणि जे मी म्हणतात ते एकटे राहतात. कधी कधी तू विचार करतोस की माझा दुःख महाराज का पाहत नाही, पण जसं परीक्षा चालू असताना गुरु शांत बसतो तसंच श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या प्रत्येक संकटात तुला बळकट करत बसलेत. प्रेम ही एक सुंदर भावना आहे, पण ते केवळ बाह्य सौंदर्यावर नको बांधला जाऊ. चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्यास सगळं काही असूनही अंतःकरणात रिकामेपण जाणवतं. पण आता तुझं जीवन एका तेजस्वी भविष्याकडे वाटचाल करत आहे, कारण तुझ्या भक्तीत आणि श्रद्धेत प्रामाणिकपणा आहे. काही लोकांनी तुला खाली खेचण्याचा, तुझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तू शांत राहिलास, तू सहन केलंस. तू या सहनशक्तीने सिद्ध केलंय की तू खऱ्या अर्थाने श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्त आहेस. आणि आता वेळ आली आहे त्या प्रत्येकाने जे तुला दुःख दिलं, जे तुझ्या आयुष्यात दुःखाचं बी पेरून गेले, त्यांना त्यांची फळं मिळतील. कारण माणूस आपलं कर्म टाळू शकत नाही. तुझं मनगट आता बळकट झालं आहे. तू आता कोणाचंही ऐकणार नाहीस, फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवाज ऐकशील. तुला जे गमावलेलं वाटत होतं ते सगळं पुन्हा मिळेल अधिक चांगल्या रूपात. तू खूप काही गमावलंस, पण आता वेळ आली आहे की तू स्वतःसाठी जगावं. तू जे निर्णय घेतलेस ते आता तुला शिखरावर घेऊन जाणार आहेत. तू कोणालाही सिद्ध करायची गरज नाही.
तुझं यशच सगळ्यांना उत्तर देईल. शेवटच्या काही वर्षांत तू खूप त्रास सोसला, नातेसंबंध, आर्थिक अडचणी, आरोग्याचे प्रश्न. पण आता तू ठरवलंय की तुला पुन्हा कधीच रडायचं नाही. आता तुझ्या डोळ्यात अश्रू नसतील, फक्त यश असेल. तुझा स्वाभिमान, तुझी जिद्द, तुझं सातत्य हेच आता लोकांची मुखं बंद करतील. हेच यश श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादातून तुझ्या पाठीशी उभं राहील. लोक तुझा भूतकाळ आठवत राहतील, तुला दुखवायचा प्रयत्न करतील, पण तू विचलित होऊ नको. तू आता आयुष्याच्या सर्वात उंच शिखराकडे वाटचाल करतोस, जिथे पोहोचायला तुला तुझ्या खांद्यावरचं जुनं ओझं टाकावं लागेल. हे जीवन, हे विश्व सगळं तुझ्यासाठी आहे. लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे तू खूप वेळ वाया घालवला आहेस, पण आता तुझा वेळ सुरू झालाय आणि या वेळेचं नाव आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा. हे लक्षात ठेव, जे तुला तोडू शकले नाहीत ते तुला थांबवूही शकत नाहीत. तू आता पुन्हा कुठल्याही त्रासात अडकणार नाहीस. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुझं रक्षण होत राहील. हे संकट संपणार आहे. ज्या लोकांनी तुला त्रास दिला, जादूटोणा, तांत्रिक उपाय केले, आता त्यांनाच त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागतील. तुझं यश, तुझं कुटुंब, तुझं करिअर सगळं जसं तुला मिळतंय तसं त्यांना जलन होतंय. आणि आता तुझ्या जीवनात एक दिव्य एकत्व येणार आहे, जे फक्त तुझं आयुष्य नाही बदलणार, तर तुझ्या विचारांनाही नवं आयाम देणार. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, लेकरा, तू आता माझ्या कृपेमुळे एक नवं जीवन अनुभवणार आहेस. जेव्हा तू यशाच्या शिखराला स्पर्श करशील, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देत असेल. तुझं प्रत्येक कार्य यशस्वी होईल, तुझी मेहनत फळाला येईल आणि तुझ्या कष्टांचा गोड परिणाम तुला मिळेल. हा मिलाफ, हा दिव्य काळ तुझ्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. माझा लाडका बाळा, आता तो क्षण आला आहे जेव्हा तुझं प्रत्येक कार्य सहज होणार आहे. तू केलेली सत्कर्मे आता तुला फळं देणार आहेत आणि तू ज्यांचं दुःख भोगत होतास त्या सगळ्या अडचणी आता दूर होणार आहेत. तुझ्या मेहनतीचे फळ तुला आता 10 पटीनं परत मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुझ्यावर कोसळत आहे आणि चारही दिशांमधून तुला मदतीचा हात मिळणार आहे. आता तुझ्या संघर्षाचं फळ तुला योग्य स्वरूपात मिळेल. तुला यश मिळेल आणि तू केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचं फळ तुझ्या हातात येईल. कोणावरही टीका न करता मन शांत ठेव आणि पुढे चालत राहा, कारण आता तुझ्या जीवनात सत्कर्मांची फळं दिसायला लागणार आहेत. जे काम आधी अशक्य वाटत होतं ते आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने शक्य होणार आहे. तुझ्या सर्व चिंता, तणाव आता संपत आहेत, कारण श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुला शांती आणि समतोल दिला आहे. एक नवीन स्थैर्य आणि सुख आता तुझ्या जीवनात येणार आहे. हा काळ तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण श्री स्वामी समर्थ महाराज आता तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देत आहेत. तुझ्या घरातही शांती आणि आनंद असेल. तुझं नशीब जागृत होणार आहे आणि सर्व मार्ग खुले होणार आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने तुझं जीवन भरभराटीने भरून जाणार आहे. आता तू यशाच्या उंचीवर पोहोचणार आहेस आणि तुझं आयुष्य योग्य मार्गाने पुढे सरकणार आहे. माझा प्रिय बाळा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुझ्या जीवनात तो काळ आला आहे जेव्हा सर्व अडथळे संपणार आहेत. तुझ्या मार्गात जे अडथळे होते ते आता नाहीसे होणार आहेत. वैयक्तिक समस्या असो, कौटुंबिक वाद असो किंवा इतर कुठल्याही अडचणी, सर्व काही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सुटणार आहे. तुझ्या जीवनात आता सुख आणि समृद्धीची पर्जन्यवृष्टी होणार आहे. फक्त स्वामींचं नामस्मरण मनापासून करत राहा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घे. हा बदल जो तुझ्या आयुष्यात येणार आहे तो अविस्मरणीय ठरणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुला ते सगळं मिळणार आहे, जे तू कधी स्वप्नातही पाहिलं नसेल. हा काळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाचा आहे आणि ते तुझ्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात यश आणि आनंद घेऊन येत आहेत. आता तुझ्या जीवनात एक नवीन सुरुवात होणार आहे आणि तू यशाच्या उंच शिखरावर पोहोचणार आहेस. फक्त मनात श्रद्धा ठेव आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर अढळ विश्वास ठेव. हा काळ आहे समृद्धीकडे आणि यशाकडे वाटचाल करण्याचा. माझा लाडका बाळा, हा काळ आहे तुझ्या जीवनात मोठ्या बदलांचा. जे तुझ्या विरोधात होते, जे तुझ्या यशावर असूया करत होते, ते आता त्यांची चूक जाणून घेतील. शनिदेव आता तुझ्या पाठीशी आहेत आणि महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या आयुष्यात पैशाची पर्जन्यवृष्टी होणार आहे. तुझं लक्ष, जे तू मेहनतीने जपलं होतंस, ते आता तुझ्या जवळ येत आहे. तुझं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. लोक तुझ्या यशाने प्रभावित होत आहेत, काही लोक जळतही आहेत, पण त्याला तू महत्त्व देऊ नकोस, कारण हे तुझ्या कष्टाचं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचं फळ आहे. तू खूप संघर्ष केला आहेस, खूप काही सहन केलं आहेस, पण आता तो काळ संपला आहे जेव्हा दुःख होत होतं. आता तुझ्या आयुष्यात अगदी भरभरून आनंद येणार आहे. महालक्ष्मीच्या कृपेने सुख तुझ्या दारात उभं राहणार आहे. जितकं तू मेहनत करशील तितकं चांगलं फळ तुला मिळेल. या दिव्य काळात तू तुझं नाव उज्ज्वल करू शकतोस आणि यशाच्या सर्वोच्च शिखराला स्पर्श करू शकतोस. माझा लाडका बाळा, तुझ्या जीवनात ज्या अडचणी येत होत्या त्यांचा काळ आता संपत चाललाय.
प्रत्येक अडथळा, प्रत्येक संघर्ष तुला नव्या अध्यायाकडे घेऊन जाणार आहे. आता तुला अंतर्मनात शांती मिळेल आणि ती शांती तुझ्या आजूबाजूच्या जगात पसरू लागेल. तो कठीण काळ आता संपत चाललाय. आता एक नवीन आनंदाची मालिकाच तुझ्या आयुष्यात सुरू होणार आहे. तुझं हरवलेलं प्रेम परत येईल आणि तुझ्या अंतःकरणात जी शांतता हरवली होती ती पुन्हा मिळेल. तो अंतर्गत संघर्ष तो आता संपतो आहे बाळा. श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती अमर्याद आहे. त्यांच्या कृपेने तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आपोआप दूर होतो. पण त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेव, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. तुझं मन शुद्ध असेल आणि श्रद्धा अढळ असेल तर तू काहीही साध्य करू शकतोस. जे लोक म्हणायचे की तू कधीच यशस्वी होणार नाहीस तेच आता तुझ्या उंच भरारीवर आश्चर्यचकित होतील. स्वामींनी तुला आशीर्वाद दिला आहे की जे काही हरवलं होतं ते सगळं तुला परत मिळेल. हरवलेले पैसे, तुटलेली नाती, शांतता सगळं काही तुला परत मिळणार आहे फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने. पण बाळा, त्यासाठी तुला दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना करावी लागेल. मनापासून त्यांना हाक मारावी लागेल आणि तुझ्या चित्तातील सर्व दुर्गुण नाहीसे होतील. आणि बघ बाळा, आता तुझ्या आयुष्याची दिशा बदलते आहे. हे संकट नव्हते तर शिक्षण होतं, हे अश्रू नव्हते तर आशीर्वाद होते. आणि ही वाटचाल ही होती श्री स्वामी समर्थ महाराजांची परीक्षा. पण आता परीक्षेचा काळ संपला आहे. आता ते स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत, तुला धरून म्हणत आहेत, बाळा आता घाबरू नकोस. तुझं यश तुझी वाट पाहतंय. तुझी मेहनत, तुझा संयम, तुझा विश्वास आता फळ देणार आहे. माझा लाडका बाळा, तू ज्याचं स्वप्न बघितलंस ते आता प्रत्यक्षात घडणार आहे. फक्त एकच कर, दररोज त्यांचं स्मरण कर. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक हो आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, माझं सर्वस्व तूच आहेस. त्यांच्या कृपेने जे काही तुला पाहिजे ते तुला वेळेवर मिळेल. आणि हे लक्षात ठेव, जेव्हा सर्वजण तुला सोडून जातील तेव्हा एकटं फक्त एकच नाव तुझ्या मागे उभं असेल, श्री स्वामी समर्थ महाराज. आता तुझा काळ बदलतोय. हे आहे तुझं पुनर्जन्म. हे आहे तुझं खऱ्या अर्थाने यशाकडे निघालेलं पाऊल. जिथे अंधार होता तिथे आता फक्त उजेड आहे आणि त्या उजेडात आहे स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.